चंद्रपूर बायपास मार्गावर जीवघेण्या रेल्वे ओव्हरब्रिजवर टोल कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाने काम न केल्याने आज 20 फेब्रुवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुड यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। चंद्रपूर बल्लारपूर राष्ट्रीय महामार्गावर पुलावर 2023ला भीषण अपघात झाला होता। त्या अपघातात 4 नागरिकांचा बळी गेला होता। त्या ओव्हरब्रिजवर काम करण्याची परवानगी 2021ला मिळाली होती, मात्र प्रशासनाने ते काम केले नाही। विशेष बाब म्हणजे सदर पुलाचे काम टोल कंपनीला करायचे होते, मात्र काम न करता टोल कंपनीने अस्तित्वात नसलेल्या पुलाची टोल वसूली सुरू केली। याविरुद्ध सार्वजनिक बांधकाम विभाग व टोल कंपनीविरुद्ध आम आदमी पार्टीतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलनादरम्यान काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। पोलिसांनी परिस्थिती चिघळत असता आंदोलकांना डिटेन केले। यावेळी आंदोलक राजू कुड यांनी सांगितले की प्रशासनाने आमचे आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न केला। आज झालेला रस्ता रोको ही सुरुवात आहे। यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन व त्यानंतर टोल कंपनीविरोधात आंदोलन उभारण्याची माहिती दिली। यावेळी आप जिल्हाध्यक्ष मयूर गायकवाड, सुनील मुसळे व आपच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। हा आंदोलन या बाबूपेठ आणि अष्टभुजाच्या मधामध्ये रेल्वे ओव्हरब्रिज आहे, या ब्रिजचं काम पूर्ण करण्याकरिता या ठिकाणी आंदोलन झालेलं आहे। रास्ता रोको आंदोलन करण्यात आहे। 8 वर्षांपासून हा राष्ट्रीय महामार्ग बनला तेव्हापासूनचं या रेल्वे ओव्हरब्रिजचं कामची मागणी सतत येथील बाबूपेठची जनता आणि अष्टभुजी जनता करत आलेली आहे, परंतु प्रशासन आणि टोल कंपनी याच्याकडे दुर्लक्ष करत आलेली आहे। टोल कंपनीने विसापूरला आपली टोल कंपनी चालू करून नुसतं पैसा लोटण्याचं काम करत आहे, परंतु या ब्रिजकडे दुर्लक्ष करत आहे। रेल्वे प्रशासनाची परवानगी याला 2021 मध्ये मिळालेली होती। वारंवार बांधकाम विभागाने सुद्धा टोल कंपनीकडे पत्रव्यवहार केला, परंतु या मुजोर टोल कंपनीने ज्याच्यावरती असं सांगलं जात आहे मोठ्या राजकीय याच्यावरती हात असल्यामुळे टोल कंपनीवरती टोल कंपनी मुजोरीने या ब्रिजचं काम पूर्ण करत नाही। यासाठी आज याचा जो आता मागे काही दिवसाआधी एक अपघात झाला, ज्यामध्ये 4 लोकांचे जीव गेले। याच्या आधी सुद्धा अनेक अपघात झाले। 2 दिवसापूर्वी एक अपघात झाला बाबूपेठच्या, ज्या व्यक्तीचा पाय तुटला या ठिकाणी। म्हणून हा जो सततचा अपघाताला आम्ही कंटाळून याचा आज रास्ता रोकोच्या माध्यमातून हा इथे स्फोट झालेला आहे। आज आम्ही या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं, परंतु पोलीस प्रशासनाने या आमचं आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु आम्ही येथून थांबून नसून या आंदोलनाची इथून सुरुवात झालेली आहे। यानंतर आम्ही बांधकाम विभागामध्ये ठिय्या घेऊ, त्याच्यानंतर टोल कंपनीला बंद पाडू, त्याच्यानंतर मग उपोषणाला बसू, तरी जर नाही झालं तर हा आमचा लढा सतत चालू ठेवणार आहोत।